काय नाव आपलं? सांगळे भाऊसाहेब परला. कुठे राहता? कुरडगाव. कुरडगाव. किती कांदा आणलाय? 10 क्विंटल आहे. 10 क्विंटल. अच्छा. काय नाव तुमचं? सांगळे सागर. कुठे राहता? कुरडगाव. कुरडगाव. किती क्विंटल कांदा आणलाय? 12-13 क्विंटल आहे. काय नाव आपलं? कुठे राहता? कुरडगाव. कुरडगाव. सगळे कुरडगावचे आहेत? हो सगळे कुरडगाव. अच्छा. काय नाव आपलं? साहेबराव सांगळे. कुठे राहता? कुरडगाव. लईच आवक वाढली. कसला व्हिडिओ? नमस्कार मित्रांनो, मी राकेश देशमुख. आत्ता मी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर असंख्य कांदा उत्पादक शेतकरी ह्या ठिकाणी आपला जो माल आहे, कांदा आहे, तो या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे. तुम्ही पाहू शकाल. तर आपण त्यांच्या समस्या, त्यांच्या व्यथा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय नाव आपलं? सोमनाथ पटकर. कुठे राहता? गाजरवाडी. किती कांदा घेऊन आलेत? 10 क्विंटल. 10 क्विंटल. काय नाव आपलं? राजाराम निवृत्ती काळे. कुठे राहता? श्रीरामनगर, निफाड. निफाड. या ठिकाणी तुम्ही कशासाठी आलात? कांदा विक्रीसाठी. आपण शेतकरी आहात. हो शेतकरी. आपण किती शेती घेत आहे? 4 एकर कांदे, उन्हाळ कांदे. हा. 2 एकर ऊस आहे. अच्छा. कांद्याचं जे उत्पन्न आहे ते वर्षातून एकदाच मिळतं आपल्याला? एकदाच. अच्छा, मला एक सांगा की तुमचं नुकसान होतं का शेतीचं? नुकसान होतं ना. मागच्या वर्षी याच वेळेस उन्हाळ कांद्याच्या वेळेस गारपीट झाली. हा. सर्व द्राक्ष कांदे खराब झाले. अच्छा, मग सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पंचनामा झाला का तुमच्या शेतीचा? काही लोकांचा झाला का? काही लोकांचा झाला, काहीचा नाही झाला. काहीचा नाही झाला. म्हणजे ह्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो की सर सकट पंचनामे झाले पाहिजेत. ते झाले नाही झाले. बरं, कुटुंबात कोण कोण आहे आपल्या? वडील आहे, चुलते, जॉईंट फॅमिली आमची. तो उत्पन्नाचा स्रोत हे शेतीच आहे का? शेतीच, बाकी दुसरं नाही. रोजगार काही दुसरा नाही. नोकरी वगैरे काही नाही. शेतीच. तुमच्या व्यथा काय आहेत? सरकारला तुम्ही काय सांगू शकता? काय तुमच्या अडचणी आहेत? सरकारला आम्हाला मार्केटची व्यवस्थित सुविधा दिल्या पाहिजे, खताच्या किमती कमी केल्या पाहिजे आणि आम्हाला गारपीट होती त्यावेळेस सहकार्य केलं पाहिजे. असं बाकी काय? शेतीमालाला भाव, हमी भाव दिला पाहिजे. ज्यावेळेस आमचं सोयाबीन मार्केटला येतं त्यावेळेस आयात करून शेतीचे भाव, सोयाबीनचे भाव कमी होऊन जातात. अच्छा. कांद्याचं तेच केलं जातं. थोडं कांद्यावर सरकला त्याला लगेच ते कांदा आयात भीती दाखवून लगेच कांदा कमी करतात. उत्पादन जो खर्च आहे आणि तुम्हाला मिळतात ह्याच्यामध्ये किती तफावत आहे? एखाद्या वर्षी मिळतो, एखाद्या वर्षी लॉसही जातं. अशी बात. ते कसं का तुम्ही हे करता? मग त्याचं जुळवाजुळी कशी करताय? या वर्षी तर त्या वर्षी काही कर्ज अमुक दमुक तसे सोयाबीनचे पैसे ऊसाचे पैसे कांद्यात असं ऍडजस्टमेंट. एका तांबड्यात माणूस काही झालं नाही, कांद्यात काही झालं नाही. मग ते पैसे इकडं असे अरेंजमेंट करतात. तुम्हाला बँकेकडून कर्ज घेताना काही समस्या येतात का, अडचणी येतात का? मग येतात अडचणी. शेतकऱ्याला खूप अटी, त्याला अटी जामीन द्या, 7-12 उतारा द्या, सगळं भरपूर अडचणी. कागद फक्त हमी भाव द्या. तुमच्या स्कीम आहे ना, काहीच नको आम्हाला, सबसिडी पण नको तुमची. फक्त हमी भाव द्या आणि खताचे औषध मेंटेनन्स ठेवा. तेव्हा जीएसटी कमी करा. पेस्टिसाइड जीएसटी कमी केला पाहिजे. खतांचा, पेस्टिसाइड, औषध द्राक्षाला लागणार आहे. अच्छा, ते कमी केले पाहिजे. योजना काही नको, एक किरकोळ फुकटच्या योजना काहीच नको आम्हाला. जीएसटी नको. तुम्ही चांगले मार्केट कमिट्या चालवा. कारखाना बंद पडला आमचा निफाड कारखाना, ऊसाचे आज आले, त्याला 200-500 कोटी द्यायचं तर ते दुसरीकडे कुठे देऊ राहिले. लोकांना कांद्याचे मार्केट गरज, कारखाने बंद, इंडस्ट्री बँक बंद आहे. याच्यावर फोकस करा. या जर चालल्या ते सगळे शेतकरी जीवन लाईफ चांगलं होईल. टोटल पेस्टिसाइड वर जीएसटी कमी करा. टोटल जीएसटी. ट्रॅक्टरला जीएसटी लावली, कशाला टायरला जीएसटी, सगळे जीएसटी. आता ट्रॅक्टर तर तुमचं शेती उत्पादन करण्यासाठी मोठं साधन आहे. त्याला जीएसटी. तालुक्यात कारखाना चालू नाहीये.
4 कारखाने चालूच नाही. चालूच नाही, सगळं बंद. शेतकरी आम्ही ऊस बाहेर द्यायचे. नगर जिल्ह्याचे लोक येतात आणि ऊस कमी भावात घेऊन जातात. याला द्या ना सांगा ना तुम्ही, मग. शेतकऱ्याला मदत, कारखाना चालू करा. सगळ्या स्कीमा कारखान्यासाठी द्या ना तुम्ही. हे काय चाललंय? कारखाने 1500 रुपये 2000 रुपये याचे काय गरज? लोकांना गरज नाही. हे 1000 आणि 1500 हे नको. जेवढे तर कागदपत्रच लागले स्कीमा बंद करा. नगर तालुका आहे आणि ते सगळे कारखाने बंद आहे आणि नगर जिल्ह्याचे लोक ऊस हे घेऊन बायाचे जातात. पैसे बंद करून कारखान्याला देते. कारखाने चालू करा, लोक आनंदात राहतील. अहो आम्ही मोदीला मतदान करून सुद्धा आमच्या कांद्याला भाव नाही, पार सडून गेले तरी भाव येईना. 200-300 रुपयानं, मागं 500 रुपयानं कांदे विकले मागच्या वर्षी झालं नाही. आणि आता 1000-2000 रुपये झाले. यानं लगेच निर्यात बंद करून टाकली. या सरकारनं आम्हाला काय करावा? कारखान्यासाठी आणि हे शेती मार्केट कमिटी यांचे फोकस करून हे शेतकऱ्याला खत वगैरे यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. बंद पडलेले उद्योग चालू करा, हे कारखाने चालू करा. कामगार लोक जगतील, ऊस कारखाने लोक बंद ऊस पडले यासाठी. लावतील. एकाच पिकाकडे वळले लोक काय करतील ते? साहेब तरी मार्केट आहे का 2 वर्षापासून? या सोयाबीन मुळे याच्यामुळेच आताचं काम बिघडवलं. सोयाबीन आहे केलं परत असं. आता मार्केटच स्थिर आहे ना. आता त्याच्यात नाफेडचा निघाला, नाफेडचा काय थोडा लेट निघाला असं तरी शेतकऱ्याला 2 रुपये फायदा झालाच असता ना. फक्त हे बोलण्यातूनच जगवित आहे आम्हाला. पक्ष आपलं बोलून साक्षात पुढे जगवित आहे. काल नुसतं 47 रुपये मार्केट, दुपारून लगेच 3800 आणि 39 रुपये मार्केट झालंय. म्हणजे असं 2 तासामध्ये जर मार्केट पडतं म्हणजे याचा अर्थ काय? शेतकऱ्या नेमकं काय विकायचे कधी, काढायचे कधी, असा प्रश्न पडलाय ना. मित्रांनो बघा, या शेतकरी वर्गाचे अनेक समस्या आहेत, परंतु अजून सरकारी यंत्रणा जी आहे ती सक्षम झाली पाहिजे. कृषी विभाग आहे तो सक्षम झाला पाहिजे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे ह्या ज्या अनेक अडचणी ह्या शेतकरी राजाला येतात, बळीराजाला येतात, त्या समस्या त्या दूर होतील. नीट धोरण काहीतरी. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. हा जो सन्मान आहे समस्त शेतकरी बांधवांचा आहे, समस्त कष्टकरी वर्गांचा आहे, जो आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्यासाठी अहोरात्र शेतात राबून तो कष्ट करतो आणि आपल्याला अन्नधान्य पिकवतो. तर नक्कीच आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचे उपकार मानले पाहिजेत. जर हा शेतकरी बळीराजा जर टिकेल तर आपला देश टिकेल.